नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत डिझायनर बाहीची बाही बनवायची आहे. त्याच्यासाठी हे बघा, मी असं काठ जो आहे तर हा ब्लाऊज पीसमधला काठ आहे, तर तो मी काठ जो आहे तो कट करून घेते. तर आपल्याला काठ अगोदर कट करून घ्यायचा आहे. आणि ब्लाऊजचा कपडा म्हणजे जास्त ब्लाऊज पीस मोठा होता, त्याच्यामुळं कपडा पण उरला. आणि ही डिझाईन बनवायला कसं आहे की आपल्याला कपडा पण जास्तच पाहिजे. तर मी असे त्याचं लांबीला तो 30 इंच घेतला आणि असा 7.5 इंच आहे बघा तो. त्याला आपल्याला खाली काठ लावायचा आहे. तर आपल्याला ही पबबाई शिवायची आहे. पबबाई पण म्हणतात त्याला, पहिल्यानं गुड्डीबाई पण बोलायची, गुड्डीबाई पण म्हणतात. हे बघा, हा काठ जो आहे हा 3.5 इंच आहे. हे आपण 7.5 इंच घेतलं म्हणजे आपलं शिलाईमध्ये पण जाणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यात मी घेतानाच एक इंच एक्स्ट्रा घेतलं, कारण की खालच्या साईडनं पण आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, वरच्या साईडनं पण अर्धा इंच जाणार. काठाचं पण तेच होणार आहे. जो आपण तो आता काठ काढला त्याचा पण खालच्या साईडनं अर्धा इंच जाणार आहे तो शिलाईमध्ये, आणि वरच्या साईडनं पण अर्धा इंच जाणार आहे. आणि ही अशी बाई शिवण्यासाठी काय होतं, याला कपडा जास्त लागतो. आणि तुम्ही जेवढ्या जास्त चुन्या घेता तेवढी बाई एकदम छान वाटते. सध्या ट्रेंडमध्ये आहे ही बाई, कारण की ही बाईच आता प्रत्येक कस्टमरची तीच डिमांड असते की आम्हाला अशी बाई शिवून द्या म्हणून. तर म्हणलं चला आज आपण त्या बाईचाच व्हिडिओ बनवूया. हे बघा, आता मी हा कपडा घेतला. आता एका साईडनं मी काय करणार आहे, इकडच्या साईडनं मी असं 3 इंच सोडून दिलं आणि इकडच्या साईडनं पण 3 इंच सोडलं. आणि जो मधला कपडा आहे आता त्याच्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या. तर हे बघा मी कशा प्रकारे चुन्या पाडते. ते आपण ज्या प्लेट पाडतोय ना, ह्या पण 1-1 इंचाच्या आहे. 1-1 इंचाच्या असल्यानंतरच ते व्यवस्थित दिसतात, नाहीतर मग आपण छोटे छोटे जर घेतल्या तर मग ते ब्लाऊजवरती व्यवस्थित दिसत नाही. ह्या अशा चुन्या पाडून घ्यायच्या. याला जेवढा कपडा असेल ना तेवढा ह्या ब्लाऊजला, ह्या बाहीला तेवढा कपडा लागतो. आणि आपण ज्या प्रकारे जशा खालच्या साईडनं जशा आपण चुन्या पाडल्या त्याच चुन्या आपण वरच्या साईडनं घेऊन मध्ये झोळ न येऊ द्यायचा, म्हणजे टाईट पकडूनच चुन्या पाडायच्या आहे ते आपल्याला. झोळ आल्यानंतर पण काय होतं की म्हणजे ती बाई मध्येच अशी फुगल्या जाते, तर मग त्या कस्टमरला तशी बाई नव्हती पाहिजे. म्हणजे असे प्लेट दिसल्या पाहिजे पण बाई पण घातल्यानंतर जास्त फुगली नाही पाहिजे. तर व्यवस्थित असे ते बघायचे आपल्याला, प्लेट्स एक व्यवस्थित आल्या पाहिजे. कपडा जर का आपल्याला नाही पुरला तर जॉईंट केला तरी पण चालतो, कारण हा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून याचा कपडा भरपूर उरला. 28 साईजचाच ब्लाऊज होता हा म्हणून कपडा उरला. नाहीतर मग मोठ्या साईजचा जर ब्लाऊज असेल तर साडीमधला पण एवढा ब्लाऊज पीसमधला कपडा उरत नाही, जॉईंट करावाच लागतो त्याला. हे बघा, आता खालच्या साईडनं मी असं त्याला काठ जो आहे तो काठ जॉईंट करून घेते. घातल्यानंतर म्हणजे ह्या अशी बाईचे ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान दिसतात हे ब्लाऊज. वरतून एक त्याला अशी दापटीप टाकून घ्यायची. आता याला नंतर आपण याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं. इकडच्या साईडची पण मी बाईचा अगोदर चुन्या पाडून घेते. ह्या बाईला पण तसंच केलं मी, 3-3 इंच साईडनं सोडलं. आणि आता त्याच्यावरतून अशा ज्या प्लेट्स आहेत ते आपण टाकून घ्यायच्या. थोडासा बाही शिवायला वेळ लागतो पण शिवल्यानंतर खूप छान दिसते.
थोडा पण त्याच्यामध्ये झोळ नाही आला पाहिजे, नाहीतर मग ती एकच अशी चुनी जी आहे ती वर अशी उचकाटल्यासारखी दिसते, त्यांना पण ब्लाऊजला व्यवस्थित अशी फिनिशिंग येत नाही. जे नवीन शिकतंय ना, नवीन शिकणारा ना, ती नेहमी कपडा 1 इंच कपडा एक्स्ट्रा जास्तच घ्यायचा, आपल्या मापापेक्षा पण जास्त घ्यायचा, कारण शिवण्यामध्ये याच्यामध्ये कपडा जास्त लागतो. जास्त झाला तर तुम्हाला कट करून टाकता येतो तो, पण कमी जर पडला तर मग कमी पडल्यानंतर खूप प्रॉब्लेम येतो कट करायला. म्हणजे मग कमी जर पडला तर नंतर जॉईंट पण वरतून आपल्याला करता येत नाही. जे एक्स्ट्राचे असे धागे वगैरे निघलेले असतात ते कट करून घ्यायचे. तर इकडच्या साईडनं पण मी त्याला जॉईंट करून घेते काठ. आणि नंतर याला काय करायचं, वरतून एकदा प्रेस फिरून घ्यायची, म्हणजे या चुन्या मग एकदम व्यवस्थित अशा बसतात. आता बाही जी आहे ती मी बाई अस्तरवरती बाई कट करून घेतलेली होती अगोदरच, त्याच्यामुळं डायरेक्ट आता आपण अशी बाही जॉईंट करून घेऊया, अस्तर म्हणजे अस्तर जॉईंट करून घेऊया. त्यालाच मी आतून अशी फोल्ड करून टिप मारते, म्हणजे कारण की अस्तर पण बाहेर येत नाही. काही वेळेस काय होतं, आपण बाहीचं जे अस्तर असतं ना, तर ते थोडंसं असं बाहीच्या कपड्यापेक्षा अस्तरच बाहेर येतं, तर त्याच्यासाठी आपण अशी टिप मारून घेतली ना तर ते अस्तर पण बाहेर येत नाही. आता आपल्या मापानुसार जी बाही आहे आपली, तर त्याच्यानुसार आता जी अस्तरची बाही आहे त्याच्यावरतून आपण अशा चुन्याच्या याच्यावरून व्यवस्थित हे करायचं, कारण की नाहीतर मग आपले हे टिप मारण्यामध्ये पण इकडे इकडं सरकल्या जातात. सरकलं जर तर परत ते आपल्याला ब्लाऊज खोलत बसावं लागतं. त्याच्यामुळं आपण जेव्हा हे करतोय ना, तर तेव्हा एकदम काळजीपूर्वक करायचं. आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आता लगेच आपण बाईचं पण मध्ये काढून घ्यायचा. आणि बाईला मी एक आकार नव्हता दिलेला, म्हणजे एकच आकार दिलेला होता, त्याच्यामुळं आपल्याला बाईचा आकार पण देऊन घ्यायचा. पण आता आकार जर आपण दिला तर त्या चुन्या तिथालच्या निघणार, त्याच्यामुळं काय करायचं, थोडंसे अर्धा इंच अलीकडं अशी टिप मारून घ्यायची. हे बघा, असा व्यवस्थित असा आकार झाला आहे आपल्या बाईचा. मध्ये पण काढून घ्यायचा. आता ह्या दुसऱ्या बाईचं पण आपल्याला तसंच करायचं. अस्तरला जॉईंट करून घ्यायचा हा कपडा. चुनी असे व्यवस्थित हात ठेवूनच हे करायचं, कारण जर थोडं जरी कपडा हे झाला ना तर लगेच चुनी दोंबाडल्या जाते. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कपडा कट करून घ्यायचा. आता आपल्याला ह्या बाईचा पण मध्ये काढायचा आहे आणि ह्या बाईला पण आकार द्यायचा आहे. इकडच्या साईडनं पण तसंच करावं लागलं. पण आकार पण व्यवस्थित आला पाहिजे, नाहीतर मग बाईला झोळ येतो परत.
बाहीची हे पण बघायचं दोन्ही बाहीची बरोबर आहे ना. नाहीतर काय होतं काही वेळेस शिवण्यामध्ये कमी जास्त होऊन गेलं ना तर छोटी आणि मोठी बाही होती. त्याच्यामुळे अशा दोन्ही बाह्या कधी पण नेहमी ब्लाऊज शिवताना दोन्ही बाह्या व्यवस्थित अशा जोडून बघायच्या की एकसारख्या आहे का. आता आपल्याला ह्या बाह्या ज्या आहे आता ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायच्या, कारण आपण ब्लाऊज बाकीचा सगळा रेडी करून ठेवलेला आहे. नुसतं आपल्याला त्याला बाही जोडायची राहिलेली आहे. तर मी बाही जोडताना असा बाहीचा मध्ये आणि शोल्डरवरती ठेवून तिथून बाही जोडायला सुरुवात करते. कारण यांना काय होतं बाही खेचल्या पण जात नाही आणि आकार पण व्यवस्थित येतो, जिथल्या तिथं आकार बसतो आणि खालीवर पण काही होत नाही. नेहमी बाही जॉईंट करताना 2च टिपा मारायच्या त्याच्यावरतून. तर ह्या साईडची बाही हे बघा आपली छानपैकी अशी बाही जॉईंट करून झाली आहे. आता आपल्याला इकडच्या साईडची बाही जॉईंट करायची. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.